ओम नमः शिवाय. पान नंबर 164. आपण पान नंबर 164 शिष्य प्रश्न करतो. शिष्याचा प्रश्न काल बघितला. शिष्य काय म्हणतो तर शिष्य म्हणतो, गुरु महाराज, मी तर शास्त्रात ऐकलेलं आहे की आत्मा सगळीकडे एकच आहे, दोन नाही, अद्वैत आहे आत्मा. आणि तुम्ही तर सांगता की आत्म्याहून देह वेगळा आहे, देहाहून आत्मा वेगळा आहे. त्याचप्रमाणे आत्म्याहून भूत भविष्य प्रपंच निराळा आणि त्या प्रपंचाहून आत्मा निराळा. मग इथं वेगळं वेगळं आलं. मी तर शास्त्रात ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे किंवा सद्गुरूकडून सुद्धा ऐकलेलं आहे की आत्मस्वरूप अद्वितीय आहे, एकच आहे, दोन नाही. आणि इथं तर दोन आलं. मग हे कसं? ही मला समजेल अशा भाषेमध्ये संक्षिप्त रूपात माझ्या शंकेचं समाधान होईल असं मला सांगा, असा शिष्याचा प्रश्न आहे. ओम नमः शिवाय. शिष्याचा प्रश्न आला का लक्षात? कुणाच्या लक्षात आला शिष्याचा प्रश्न? ओम नमः शिवाय. जयश्रीताई, आला का लक्षात प्रश्न? शिष्य काय विचारतोय? ओम नमः शिवाय. ताई, शिष्य असं विचारतो, गुरु महाराज, ज्ञान तर अद्वितीय आहे, तर ते मला समजून सांगा. ओम नमः हा शिवाय. प्रश्न विचारला शिष्यानं. ज्ञान अद्वितीय नाही. ज्ञान बऱ्याच गोष्टीचं असतं. ज्ञान अद्वितीय नसतं. आत्मा आहे तिथं, ज्ञान नाही. आत्मा एकच आहे, एक रस आहे आत्मा. एक रस कसा? तर आता कडुलिंबाचं झाड आहे बघा. कडुलिंबाच्या झाडामध्ये पानसुद्धा कडूच असतात, मुळं कडूच, फांद्या कडू, सगळं कडूच. एक रस ते झाड असतं, त्याच्यामध्ये दुसरा रस नसतो. तसाच आत्मासुद्धा अमृतासारखा गोड आहे, एक रस आहे आत्मा. आणि मग तुम्ही तर दोन सांगितलं, ते कसं? आत्मा तर एक आहे सगळीकडं, चराचरामध्ये भरलेला आत्मा एकच आहे. आपण बघितलं, आत्मा स्वयंप्रकाश आहे. सूर्यचंद्रसुद्धा आत्म्याच्या प्रकाशानंच प्रकाशित होतात, त्यांनासुद्धा स्वतःचा प्रकाश नाही. तर मग आत्मा एक रस आहे, एकच आहे, आणि तुम्ही तर दोन सांगू लागलेला आहात, ते कसं? असं विचारलेलं आहे. काहीच नाही, आत्मा एकच आहे असं मी सगळीकडं ऐकलेलं आहे, ग्रंथातसुद्धा सांगितलेलं आहे. आणि तुम्ही इथं दोन कसं सांगता? आत्म्याहून देह वेगळा तुम्ही सांगत आहात, आणि देहाहून आत्मा वेगळा, किंवा आत्म्याहून भूत भौतिक प्रपंच निराळा आणि भूत भौतिक प्रपंचापासून आत्मा वेगळा, असं तुम्ही सांगत आहात. इथं द्वैत आलं, आणि द्वैत आणि अद्वैत एकत्र कसं राहील? प्रकाश आणि अंधार एकत्र राहत नाही, किंवा नाण्याच्या दोन बाजू एकदाच वरी राहत नाहीत. तसं ही दोन्ही एकत्र कसं? असा शिष्याचा प्रश्न आहे. सद्गुरू सांगू लागलेले आहेत, माझ्या लाडक्या, जसं ब्रह्मरूप सत्य आहे. ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. सत्य का म्हणावं तर तिने कालात असतं, आणि कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत असं म्हणावं. म्हणून ब्रह्म सत्य आहे. त्याचप्रमाणे ब्रह्माहून निराळे चार ध्येय व भूत भौतिक प्रपंच हेही जर सत्य असेल तरच द्वैत उत्पन्न होते. दोन वस्तू सत्य असतील तरच द्वैत उत्पन्न होईल. एक वस्तू सत्य आणि एक वस्तू असत्य असेल, वस्तूच नाही तिथं, असत्य, तर द्वैत उत्पन्न होत नाही. दोन जर वस्तू सत्य असतील तरच द्वैत उत्पन्न होतं. एक वस्तू असत्य आणि एक वस्तू सत्य असेल तर द्वैत उत्पन्न होत नाही. उत्पन्न होईल, पण सत्य असेल तरच द्वैत उत्पन्न होईल. पण देहादिक सर्व प्रपंच खरे नसून ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहेत.
देह देहसुद्धा सत्य नाही, प्रपंच सत्य नाही, तर हे कसं आहे? कल्पित आहे. सगळंच ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे. कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हँड रेस करा. कल्पित कशाला म्हणावं? मीनाताई बोला. कल्पित कशाला म्हणावं? सांगू का? एका काळात आहे, हँड रेस करा म्हणलं. एकदाच म्यूट उघडू नका. मीनाताई बोला. एका काळात आहे, एका काळात नसतो. एक असून एक समजतो. ओम नमः शिवाय. कल्पित त्याला कल्पित असे म्हणावे. ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला. कल्पित कशाला म्हणावं? जो तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, तो कल्पित म्हणा. त्याला सत म्हणावं. एका काळात असतो, एका काळात असतो, एका काळात नसतो. हां, त्याला कल्पित असं म्हणावं. एका काळात असतो, एका काळात नसतो. त्याला काय म्हणावं? त्याला कल्पित म्हणावं. हां, मग ध्येय जो आहे तो ध्येय सत कशाला म्हणावं? तर तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत म्हणावं. एका काळात असतो, एका काळात नसतो, त्याला कल्पित असं म्हणावं. मग इथं ब्रह्म कसं आहे नंदा काकी? ब्रह्म कसं आहे इथं? सत आहे ब्रह्म. ब्रह्म सत्य आहे, सत्य आहे. आणि ध्येय कसं आहे? देह असत्य आहे. एका काळात असतो, एका काळात नसतो. असत शब्द आलाय का? काय शब्द आलाय इथं? तुम्हाला काय विचार? देह कल्पित आहे. देह कल्पित आहे. हां, कल्पित आहे. देह कसा? देह कल्पित आहे. हां, ब्रह्म सत आहे आणि ध्येय कल्पित आहे. तसा सगळा प्रपंच कल्पितच आहे. मग कल्पित म्हणजे खोटं, आणि खोटं न खरं जे नाहीच, तर त्यात द्वैत उत्पन्न होईल का? दोन सत्य असतील तरच द्वैत उत्पन्न होतं. एक सत्य आणि एक असत्य असेल तर द्वैत उत्पन्न होत नाही, असं सद्गुरू सांगत आहेत. मग ध्येयाधिक सर्व प्रपंच जो आहे तो खरे नसून ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे. हा जो प्रपंच आहे तो खरा नाही. मग खरा नाही तो दिसतो कसा? आपल्याला प्रश्न पडतो ना. जी प्रश्न पडतो इथं शिष्य तोच विचारतो बघा. आपल्याच मनातला प्रश्न शिष्य विचारित आहे. खरे प्रपंच ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे. ज्याप्रमाणे दृष्टांत दिला, कसा ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहे? ज्याप्रमाणे रज्जूच्या म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प, दोरीच्या ठिकाणी सर्प कसा कल्पित आहे? दोरी पडलेली आहे. ओम नमः शिवाय. काल विषय झाला आहे आपला, सांगता येईल का कुणाला? कमी शब्दात सांगायचं, लांबवायचं नाही. ओम नमः शिवाय. जसं आहे तसं थोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करायचा. काल आपण हे समजून घेतलं आहे. सांगता येत असेल तर हँड रेस करा. सुनंदाताई बोला. सांगता येईल का? कसं कल्पित? ओम नमः शिवाय. मंद अंधकारात दोन पडलेले असते, आपल्याला तिथं सर्प भासतो. बॅटरी काही घेऊन आल्यावर आपण पाहिलं तर तिथं दोरीच असते. ओम नमः शिवाय. मग ज्याप्रमाणे हां बोल की. आवाज येत नाही, बोल ना. काय? हां, ज्याप्रमाणे ओम नमः शिवाय म्यूट करा. ज्याप्रमाणे रज्जूच्या म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प भासला, ती कशामुळं भासला? कशामुळं भासला तिथं दोरीच्या ठिकाणी सर्प? मंद अंधकार असल्यामुळं भासला. तिथं जर अंधकारच असता तर भासला नसता, गडद अंधकार असता तर, आणि भक प्रकाश असता तरीसुद्धा तो भासला नसता. तर मंद अंधकाराच्या योगाने काय झालं? रज्जूच्या ठिकाणी सर्प भासला.
मग ती सर्प जेव्हा भासला तेव्हा तो सर्प खरा आहे का? ओम नमः शिवाय. मीनाताई, सर्प खरा आहे का? जो सर्प भासतोय आपल्याला तो खरा आहे का? मग दिसतो कसा? कशामुळे दिसायलाय? मंद तसंच आहे. मग आपल्याला जी जग भासायले, ही सगळं भौतिक प्रपंच जो भासतो तो आपल्याला कशामुळं भासतो? तर आपल्याला ज्ञान नाही आणि अज्ञान पण नाही, एकदम अज्ञान पण नाही, गडद अंधार पण नाही आणि ज्ञान पण नाही, थोडं थोडं ज्ञान आहे. सत्य काय असत्य काय ह्याचा विवेक नाही. विवेक काय करतो? निवाडा करतो. विवेक बाजूला काढून टाकतो. मग विवेक नाही म्हणून आपल्याला ते भासतंय. जसं तिथं दोरीवर सर्प मंद अंधकाराच्या प्रभावामुळं भासला, तसं जगत खोटे. जगत जसं दोरीवर आपल्याला सर्प भ्रांतीमुळं भासायला आहे. तिथं जर बॅटरी घेऊन आलो आपण तर ती दोरीच आहे, तिथं सर्प नाही, पण आपल्याला तो भासला मंद अंधकाराच्या प्रभावामुळं. तसंच जगत जी आहे ते जगत खोटे. भौतिक प्रपंच जो आहे तो प्रपंच नाहीच, तो ब्रह्मावर भासायला आहे. सत्य ब्रह्म आहे ती, पण ब्रह्म असल्याशिवाय प्रपंचसुद्धा भासत नाही. जसं तिथं दोरीच जर नसेल तर तिथं सर्प भासतो का हो? दोरी नाही पडलेली तर सर्प भासतो का? ओम नमः शिवाय. दोरी जर तिथं पडलेली नसेल तर सर्प भासत नाही. मग दोरी काय? अधिष्ठान आहे. दोरी अधिष्ठान असल्याशिवाय, अधिष्ठान म्हणजेच दोरी ही ब्रह्म अधिष्ठान आहे जगताला. दोरी असल्याशिवाय जसं सर्प भासत नाही तसं ब्रह्म असल्याशिवाय जगत भासत नाही. जगत भासमान आहे सगळं. तर पुढे दुसरा दृष्टांत अजून एक दिला. 4 दृष्टांत दिलेले आहे तिथं. भूछिद्र म्हणजे जमिनीवरील भेग. जमिनीवर उन्हाळ्यामध्ये उन्हानं भेगा पडतात, त्या वाकड्या तिकड्या पडतात आणि त्यासुद्धा मंद अंधकारामुळे सर्पासारख्याच भासतात. तिथंसुद्धा प्रकाश आणून बघितलं तर तिथं सर्प नसतो, तर काय असते? भेग असते. मग तिथं 2 भासलं. काय काय भासलं इथं? 2 रजूच्या ठिकाणी किंवा भूछिद्राच्या ठिकाणी 2 काय काय भासलं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 2 काय भासलं इथं? रज्जूच्या ठिकाणी 2 काय भासलं सांगा इथं? जाऊ द्या. रज्जूच्या ठिकाणी 2 काय भासलं? ओम नमः शिवाय. नंदा काकी, काय भासलं 2 इथं? रज्जून सर्प 2 भासलं तिथं. तिथं 2 आहे का? 2 आहेत का तिथं? सर्प 2 भासले आपल्याला. मग कशामुळे भासलं? तर तिथं भ्रांती, मंद अंधकारामुळे आपली भ्रांती झाली बुद्धीची आणि भ्रांतीमुळं ते भासलं. आणि जेव्हा ज्ञान झालं तेव्हा, ज्ञान झाल्यावर किती झालं? 2 आहे का? 1 आहे ज्ञान झाल्यावर? तिथं आपण हां, दोरीच दिसली. तसंच आहे इथं. ब्रह्मावर ही भौतिक प्रपंच भासायलेला आहे. जेव्हा आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होईल तेव्हा ही भौतिक प्रपंच नाही असं आपल्याला लक्षात येतं. मग 2 नाहीच, इथं 1च आहे असं सद्गुरू समजून सांगत आहेत. 2 असले तरच द्वैत भासतं, 1च असल्यावर द्वैत भासत नाही. मग इथं रज्जू आणि सर्प 2 दिसायले, पण 2 आहे का? तर नाही, 2 नाही, 1च आहे तिथं. जसं पुढेसुद्धा आणखीन दुसरा दृष्टांत दिला. भूछिद्र, आणि भूछिद्र म्हणजेच ती भट, त्यालाच भूछिद्र नाव आहे. कंसामध्ये जमिनीवरची भेग दिली. भूछिद्राचंच नाव जमिनीवरची भेग आहे.
तिथं सुद्धा सर्पासारखं भासायलं आहे. पण तिथं आहे का हो सर्प? काकी आहे का तिथं सर्प? नाही नाही, तिथे सर्प नाहीये. काय काय आहे मग तिथं? तिथं भेदच आहे, पण आपल्याला अंधकारामुळे ती भेद पडलेली सर्पासारखी भासते. बरोबर सांगितलं. भेग पडलेली भूछिद्र आणि जमिनीवर भेग एकच आहे मीनाताई, वेगळं नाही. तर जी भेग जी पडलेली ती सुद्धा सर्पासारखी भासली, पण तिथं सुद्धा प्रकाश जर आणला तर काय तिथं भेगच आहे नुसती, तिथं सर्प नाही. मग तिथं दोन आहे का हो? तिथं दोन आहे का एक आहे तिथं? एकच आहे, दोन नाही. काय एकच आहे, एकच आहे, काय? एकच आहे, एकच आहे. मग काय सर्प आहे का भू? तिथं भेग आहे? काय आहे तिथं? एक कोणतं आहे दोन्हीपैकी? भेद आहे. प्रकाशात बघितलं तर भेद आहे, आणि मंद अंधकारात बघितलं तर सर्प आहे. सर्प भासायला आहे, तिथं सर्प नाहीच. अंधकारात अंधकारात जरी सर्प बघितलं, भासायला मंद अंधकारात. अंधकारात जरी आपण बघितलं तरी तिथं सर्प आहे का खरा? आवाज नाही काही शब्द तुमचा. अंधकारात जरी बघितलं तरी सर्प खरा आहे नाही, का? सर्प नाही, हा, खरा नाही सर्प तिथं. नाही, नाही, सर्प मग नाही. तिथं दोन आहे का एक आहे? तिथं दोन आहे का एक आहे? तिथं एकच आहे. आवाज नाही काही. ओम नमः शिवाय. एकच आहे, एकच आहे. आवाज कट होऊन गेला असं तुमचा. होतं ना? थोडा कट व्हायला मध्ये. होतं ना? आवाज येईना म्हणे, हे उघडतेस का? रेंज नाही का? आवाज येईना म्हणे. ओम नमः शिवाय. यायला का आवाज? ओम नमः शिवाय. आता यायला चांगला. हां. हो, यायला. तिसरा दृष्टांत दिला. सूत्रधारा इत्यादी कल्पित असतात. सूत्रधारा म्हणजे जलधारा. जलधारा वाकडी तिकडी पडलेली असते, तिथं सुद्धा काय भासतं? तर सर्पासारखंच भासतं. मग तिथं सुद्धा सर्प नसतो, तर काय असतं? तर ती जलधारा असते. पण त्या कल्पित सर्पादिकांची सत्ता अस्तित्व दोरीहून भिन्न नाही. आता ही 3 दृष्टांत दिले. पहिला कोणता दिला? ओम नमः शिवाय. पहिला दृष्टांत कोणता दिला तिन्हीपैकी? हे जे दुसरा दुसरा दृष्टांत कोणता दिला? भूचित्राचा. ओम नमः शिवाय. आणि तिसरा जलधारेचा. मग ही तिन्ही कल्पित सर्पाची सत्ता अस्तित्व दोरीहून भिन्न नाही. दोरी आणि कल्पित सर्प वेगळा वेगळा नाही, तर एकच आहे दोन्ही. किंवा शुक्तीच्या शिंपल्याच्या ठिकाणी कल्पिलेले रजत म्हणजे रुपे इत्यादिकाची सत्ता शुक्तीपेक्षा भिन्न नाही. आता वाळू आहे बघा, आणि वाळूमध्ये शिंप पडलेली आहे, आणि ती शिंप चमकू लागली. आपल्याला काय वाटलं? शिंप पडली उन्हामध्ये आणि ती चमकू लागली, तर तिथं चांदीसारखं दिसू लागलं. मग चांदीच आहे म्हणून आपण जवळ गेलो आणि बघितलं तर काय हो? तिथं शिंपच आहे, तिथं चांदी नाही. पण चांदी भासली म्हणजे ही भ्रांती झाली. शिंपल्याच्या ठिकाणी कल्पिलेले रजत रुपे इत्यादिकाची सत्ता शुक्तीहून भिन्न नाही. मग चांदी भासली, पण शिंपला आणि चांदी वेगळी का एक आहे? ओम नमः शिवाय. शिंपला आणि चांदी वेगळी का एक आहे? ओम नमः शिवाय. एकच आहे, एकच आहे. ओम नमः शिवाय. मग तिथं दोन भासले. काय? ओम नमः शिवाय. शुक्ती म्हणजे वाळू का? शुक्ती म्हणजे चांदीसारखं, चांदी चमकत आहे ना, रूप चांदी असं चमक. शिंपल्याच्या ठिकाणी कल्पिलेले रजत, रजत म्हणजे चांदी इत्यादिकाची सत्ता शुक्तीहून भिन्न नाही. आता चांदीचा तुकडा पडला म्हणून आपण तिथं गेलो चमकायला म्हणून, आणि हातात घेतलं तर काय आहे? तिथं शिंपला पडलेला आहे, चांदी नाही. मग ती शिंपला वेगळा आणि चांदी वेगळी आहे का तिथं? ओम नमः शिवाय. वेगळी का एक आहे दोन्ही?
मीनाताई? दोन्ही एकच आहे ते, भ्रांती हा, दोन्ही एकच आहे ते. दोन्ही एकच आहे. मग भ्रांती नाहीच इथं. मग भ्रांतीमुळे ते भासलं दोन. कशामुळं भासलं? भ्रांतीमुळं भासलं. भ्रांती कशाला म्हणावं? भ्रांतीमुळे भासलं, भ्रांतीमुळे. भ्रांती कशाला म्हणावं? भ्रांती एक असून एक समजणे. एक असून एक भासणे, त्यालाच भ्रांती म्हणावं. एकच. तसंच सांगितलंय, सद्गुरू सांगू लागलेले आहेत. शिष्याचा प्रश्न काय होता? काय होता प्रश्न शिष्याचा? कोणाच्या लक्षात आहे? आता कळाला का शिष्याचा प्रश्न काय होता ते? मधुरिकाताई महाजन बोला, काय होता शिष्याचा प्रश्न? नंदा काकी सांगा. ओम नमः शिवाय. शिष्याचा प्रश्न होता, आत्म्याहून देह वेगळा आहे, देहाहून आत्मा वेगळा आहे, त्याचप्रमाणे आत्म्याहून भूत भौतिक प्रपंच निराळा आहे आणि त्या प्रपंचाहून आत्मा निराळा आहे. हे परस्पर भेदात्मक प्रतिपादन द्वैत कसे सिद्ध होते असं सांगा म्हणून सांगितले त्यांनी. असं विचारलं. ही द्वैत इथं आणि मी तर शास्त्रामध्ये ऐकलेलं आहे की आत्मा एकच आहे, आत्मा एक रस आहे, एकच आहे. मग इथं द्वैत कसं? तर सद्गुरू सांगू लागलेले, जसं दूरी आणि सर्प एकच आहे, जसं रजत आणि शिंपलाती दोन्ही एकच आहे, ज्याप्रमाणे भूछिद्र आणि त्याच्यावर भासलेला सर्प एकच आहे, किंवा जलधारा आणि त्यावर भासलेला सर्प एकच आहे, त्याचप्रमाणे किती दृष्टांत देऊन सांगितलं. त्याचप्रमाणे आत्मा एकच आहे. आत्म्यावर भासायलेलं हे जगत ध्येय, ही 4 ध्येयसुद्धा आहेत, हे आत्म्यावरच भासायलेले आहेत. आत्मा जर नसेल तर हे भासत नाही. जसं दुरी जर नसेल तर तिथं सर्प भासत नाही. दुरीला अधिष्ठान म्हटलेलं आहे. अधिष्ठान असल्याशिवाय आध्यस्थ वस्तू भासत नाही. इथं अधिष्ठान जर दुरी जर पडलेली नाही तर सर्प भासतो का? ज्या ठिकाणी दुरीच पडलेली नाही तर तिथं सर्प भासत नाही. दुरी असेल तरच सर्प भासतो. म्हणून दुरी ह्या सर्पाचं काय? अधिष्ठान आहे. दुरी काय? सर्पाचं अधिष्ठान. अधिष्ठान कशाला म्हणावं? जी कल्पित वस्तू असते त्या अधिष्ठानावर भासते. येईल का लक्षात? अधिष्ठान असल्याशिवाय अध्यस्थ वस्तू भासतच नाही. एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला काय म्हणावं? कल्पित म्हणावं. पण अधिष्ठान कशाला म्हणावं? तर जो स्वतः, लिहून घ्या अधिष्ठानाचं लक्षण, जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे. आवाज यायला का? निर्विकार रूपाने स्थित आहे. जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे. एक. 2. अविद्याकृत कल्पित कार्याला, अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. आधार करायचं, कंसात आश्रय करायचं, म्हणजे त्याचाच अर्थ तो होतो. अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय असतो, त्याला अधिष्ठान म्हणावं. जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे. नंबर 2. अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे, त्याला काय म्हणावं? अधिष्ठान म्हणावं. काय लिहिलं? सांगू का? हो सांगा. जो स्वतः, ओम नमः शिवाय, जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे. नंबर 1. नंबर 2. अविद्याकृत कल्पित कार्याला
आधार किंवा आश्रित असतो त्याला अधिष्ठान असे म्हणतात. आधार किंवा आश्रय आहे त्याला अधिष्ठान म्हणावं. कल्पितचं पण लक्षण लिहून घ्या. एका काळात आहे, एका काळात नाही, त्याला कल्पित असं म्हणावं. तर ह्या दोन्हीची सांगड घालायची आपल्याला. एका काळात आहे, एका काळात नाही, त्याला काय म्हणावं? कल्पित. तर जो स्वतः निर्विकार रूपानं स्थित आहे आणि अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. तर रज्जू कशी आहे बघा. रज्जू हलत नाही, डुलत काहीच नाही, निर्विकार रूपानं पडलेली आहे एका जागेवर, निर्विकार रूपानं स्थित आहे. ही दृष्टांत आहे, रज्जू सर्पांचा दृष्टांत. रज्जू स्वतः निर्विकार रूपानं स्थित पडलेली आहे आणि तीच अविद्याकृत कल्पित कार्याला आधार आहे. म्हणजे अविद्या म्हणजे अज्ञान आणि त्या रज्जूचं अज्ञान आहे आणि त्यामुळं आपल्याला काय होईल? सर्प भासू लागलेला आहे. रज्जूच्या अज्ञानामुळं अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. रज्जू जर तिथं नसेल तर सर्प भासत नाही, रज्जूच्या आश्रयानंच सर्प भासतो. मग रज्जू काय झाली? तर अधिष्ठान झालं. कोणाला अधिष्ठान आहे रज्जू? ओम नमः शिवाय. कोणाला अधिष्ठान झाली रज्जू? ओम नमः शिवाय सर्पाला. हां, सर्पाला अधिष्ठान रज्जू झाली. तसंच जगताला अधिष्ठान काय आहे? जगाला अधिष्ठान काय आहे? आपल्याला काय समजून सांगत आहेत सद्गुरू? भूत भौतिक प्रपंचाला अधिष्ठान कोण आहे? मंगेताई बोला. काकी म्यूट करा. कोण आहे अधिष्ठान भूत भौतिक प्रपंचाला? ओम नमः शिवाय. हां भूत भौतिक प्रपंचाला ब्रह्म अधिष्ठान आहे. हां, भूत भौतिक प्रपंचाला ब्रह्म हे अधिष्ठान आहे. आणि रज्जूला काय अधिष्ठान आहे? सर्प. सर्पाला अधिष्ठान रज्जू आहे. रज्जू असल्याशिवाय सर्प दिसत नाही. तर लाईट गेली आता. ओम नमः शिवाय. लाईट गेली तर ओम नमः शिवाय हे बरोबर आहे का बघा? हां म्हणा, सांगा, वाचून दाखवा. दोरी असल्याशिवाय सर्प भासत नाही. हां तसेच ब्रह्म असल्याशिवाय भूत भौतिक प्रपंच भासत नाही. हां बरोबर बरोबर आहे का? हां. नाही, रज्जू ही सर्पाला अधिष्ठान आहे. तसंच भूत भौतिक प्रपंचाला काय अधिष्ठान आहे? तर ब्रह्म अधिष्ठान आहे. असल्याशिवाय नाही, अधिष्ठान शब्द घाला तिथे. भूत भौतिक प्रपंचाला ब्रह्म अधिष्ठान आहे. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. आणि भूत भौतिक प्रपंच जो दिसायलेला आहे, डोळ्याला दिसतं, ते सगळं भूत भौतिक आहे. आणि त्याला अधिष्ठान काय आहे? तर ब्रह्म आहे. ज्याप्रमाणे सर्पाला अधिष्ठान रज्जू आहे, तसंच भूत भौतिक प्रपंचाला अधिष्ठान कोण आहे? तर ब्रह्म हे अधिष्ठान भूत भौतिक प्रपंचाला. आणि ही सर्प का दिसतो? तर सर्प दोरी जी टेकलेली आहे जमिनीला, चैतन्य तर सगळीकडंच आहे, पण जमिनीला जी रज्जू टेकलेली आहे जमिनीला, ती जमिनीला जी टेकलेली तेवढाच भाग जी आहे त्याला काय म्हणतात? रज्जू उपहित चैतन्य असं म्हणतात. रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली आहे ना, त्या भागाला काय म्हणतात? तर रज्जू उपहित चैतन्य असं म्हणतात. चैतन्य तर सगळीकडे आहे, पण जमिनीला जेवढे टेकले तेवढ्याला रज्जू उपहित चैतन्य असं म्हणतात. आणि ते रज्जू उपहित चैतन्य असतं तेच. ओम नमः शिवाय. आवाज येईना? टेकलेली आहे तेवढ्याच भागातल्या चैतन्याला रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली आहे तेवढ्याच भागातल्या चैतन्याला रज्जू उपहित चैतन्य असं म्हणतात.
रजो उपहित चैतन्याची व्याख्या आहे ही. त्याला काय म्हणतात? रजो उपहित चैतन्य असं म्हणतात. काय लिहिलं? तेवढ्याच भागाला रज्जू, तेवढ्याच भागातल्या चैतन्याला, भागाला नाही, तेवढ्याच भागातल्या चैतन्याला. हं. रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली आहे तेवढ्याच भागाला रज्जू उपहित चैतन्य असे म्हणतात. तेवढ्याच भागातल्या चैतन्याला, तेवढ्याच भागातल्या चैतन्याला का? हा, चैतन्याला शब्द राहिला तिथं. तेवढ्याच भागातल्या चैतन्याला रजू उपहित हा. ओम नमः सांगू काय लिहिलं ते? हो सांगा. रज्जू ओम नमः रज्जू जेवढी जमिनीला टिकलेली आहे तेवढ्या भागाच्या चैतन्याला रज्जू उपहित चैतन्य असे म्हणावे. तेवढ्याच भागात जी चैतन्य आहे, सगळीकडे चैतन्य आहे, पण रजू जमिनीला जेवढी टेकली ना, त्याच्या खाली जी चैतन्य आहे ना रजू त्याच्या, तर तेवढ्याच भागातलं चैतन्य आहे, भागाला नाही बरं का, भागातल्या चैतन्याला काय म्हणतात? रजू उपहित चैतन्य असं भागाच्या चैतन्याला. हां. तर रजू उपहित चैतन्याच्या आश्रित काय असते? तर तुला अविद्या असते. तुला अविद्या असते. रजू उपहित चैतन्याच्या आश्रित तुला अविद्या असते. आणि ती तुला अविद्या जी असते तीच काय करते? तर सर्पाचा आकार घेते. तुला अविद्या असते ती सर्पाचा आकार घेते आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्प दिसतो. एक असून एक भासतं. रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली आहे ना, ती टेकलेलं चैतन्य जे आहे ते आहे त्याला तुला अविद्या म्हणतात. आणि ती तुला अविद्याच काय करते? शोभ पावते, म्हणजे दोरी शोभ पावते आणि तिथं सर्पाचा आकार धारण करते. तुला अविद्येमुळे सर्पाचा आकार आपल्याला दिसतो. तर आपण जिथं उभारलो बघा, रजू उपहित चैतन्य कशाला तिथं रजू उपहित चैतन्य झालं. आपण आता ही ग्रंथ ठेवला आहे, तर ग्रंथाच्या खालचं जे चैतन्य जमिनीवर ठेवला तर तेवढ्याच भागातल्या चैतन्याला काय म्हणावं? तर ग्रंथ उपहित चैतन्य म्हणावं. म्हणजे जी वस्तू ठेवलेली आहे त्याच्या खालच्या भागाला चैतन्याला त्याचं नाव घेऊन उपहित चैतन्य असं म्हणावं लागतं. अवघड विषय आहे थोडा, यायला का लक्षात? तर रजू उपहित चैतन्य. हां बोला. हां, कोण त्याचं सांगू? कोण? रज्जू उपहित चैतन्याला तुला अविद्या लिहात कशाला म्हणावं? तुला अविद्या. रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली असते, रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली असते तेवढ्याच भागातल्या चैतन्याला रजू उपहित चैतन्य असं म्हणावं. रजू उपहित चैतन्य असं म्हणावं. कशाला म्हणावं रजू उपहित चैतन्य? सांगा बरं, सगळेजण सांगून बघा, म्हणजे मग लक्षात येतं. रजू उपहित चैतन्य. हो सांग. रज्जू उपहित चैतन्य कशाला म्हणावे? रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली असते तेवढ्याच भागातल्या चैतन्याला रज्जू उपहित चैतन्य असे म्हणावे. हा, रजू उपहित चैतन्य असे म्हणावे. रज उपहित. आता मी
ताईनं दुसरंच विचारलं होतं तुला. रज्जू उपहित चैतन्याला तुला अविद्या म्हणतात. त्याच्या पुढे काहीतरी सांगितलं होतं. तुला अविद्या कशाला म्हणतात सांगितलं होतं. तुला अविद्या कशाला म्हणतात? हां सांगा. तुम्ही असं सांगितलं आता, हां रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली असते तेवढ्याच भागाच्या चैतन्याला रज्जू उपहित चैतन्य असे म्हणतात. बरोबर ओम आहे, नमः शिवाय. बरोबर आहे. रजू उपहित चैतन्य असे म्हणतात, बरोबर आहे. बरोबर. हो, तर तिथं रजू उपहित चैतन्य त्याच्या पुढे सांगितलं होतं, रजू ऐका ना, हां रज्जू उपहित चैतन्याला तुला अविद्या म्हणतात. आणि त्याच्या पुढे काहीतरी सांगायला होतं. रजू उपहित चैतन्याच्या आश्रित तुला अविद्या असते. पण हा, तेच मग तेच राहिलं. हां रज उपहित चैतन्याच्या आश्रित तुला अविद्या असते. पण आधी रजू उपहित चैतन्य कळावं लागेल ना, पुन्हा तुला अविद्या कळेल. लिहून घ्या पण तरी. रज उपहित चैतन्याच्या आश्रित तुला अविद्या असते. तर रजू उपहित चैतन्य कशाला म्हणावं? आता रजू जेवढी जमिनीला टेकलेली तेवढ्याच भागातल्या चैतन्याला काय म्हणावं? रजू उपहित चैतन्य म्हणावं. मग आपले पाय जमिनीला टेकलेले आहेत, मग आपल्या पायाखालचं जे चैतन्य आहे त्याला सुद्धा आपल्या पायाखालच्या चैतन्याला पायाखालचं चैतन्यच म्हणावं, उपहित चैतन्य म्हणावं. आता मोबाईल ठेवला आहे जमिनीवर, तर त्या मोबाईलच्या खाली जी चैतन्य आहे त्या चैतन्याला मोबाईल उपहित चैतन्य असं म्हणता येतं. म्हणजे जी वस्तू टेकलेली आहे तिथं जमिनीला तेवढ्याच भागातल्या चैतन्याला काय म्हणावं? तर उपहित चैतन्य म्हणावं त्या वस्तूचं नाव घेऊन. आणि ती वस्तूच वेगळी दिसते. तिथं वस्तू जर नसेल तर वेगळं काहीच दिसत नाही. आता दोरी पडली सर्प हे कळण्यासाठी सांगू लागलेले आहेत, म्हणून 3-4 दृष्टांत सांगितले त्यांनी. भूछद्र एक सांगितलं, पुन्हा जलधारा सांगितलं. मग ती उपहित चैतन्यच काय होतं? तर तीच आकार घेतं सर्पाचा. उपहित चैतन्य जी वस्तूच्या खालचं चैतन्य ती शोभ पावतं, म्हणजे परिवर्तन होतं त्याचं, आणि त्याचाच आकार सर्पाचा घेतं. अवघड विषय थोडा, लक्षात यायला थोडं जड झाली. तर अविद्या कशाला म्हणावं? नुसतं अविद्या सांगा. अविद्या कशाला म्हणावं? रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली असते तेवढ्याच भागाच्या चैतन्याला रज्जू उपहित चैतन्य असे म्हणावे. हां रज्जू उपहित चैतन्य असे म्हणावं. अधिष्ठान कशाला म्हणावं? अधिष्ठान भूतभौतिक प्रपंचाला सर्पाला अधिष्ठान आहे. अधिष्ठान नाही लिहिलं. अधिष्ठानाची व्याख्या काय? मंगेताई बोला. अधिष्ठान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जो स्वतः निर्विकार स्थित आहे, अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रित असतो त्याला अधिष्ठान असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मग आता इथं जी रज्जूवर सर्प दिसायला तर इथं अधिष्ठान काय आणि अधिष्ठित वस्तू कोणती? मंगेताई काय आणि अधिष्ठान इथं? ओम दोरीला अधिष्ठान. सर्पाला अधिष्ठान दोरी का दोरीला अधिष्ठान सर्प आहे? सर्पाला अधिष्ठान दोरी. हां सर्पाला अधिष्ठान दोरी आहे. दोरी कशी? मग निर्विकार रूपानं ती हलायली का? हलत नाही, पळत नाही, चलत नाही, काहीच नाही. तिची ती निर्विकार रूपानं स्थित पडलेली आहे. पहिलं काय इथं? जो स्वतः निर्विकार रूपानं स्थित आहे. दोरी कशी आहे? निर्विकार रूपानं, कोणताच विकार नाही तिच्यामध्ये. काकी म्यूट करा, नंदा काकी म्यूट करा. तर स्वतः निर्विकार रूपानं स्थित पडलेली आहे. कसं आहे? पहिलं औषध काय? नंदा काकी म्यूट करा. जो स्वतः निर्विकार रूपानं स्थित आहे, मग ही दोरीमध्ये बसवा. दोरी कशी आहे? तर स्वतः निर्विकार, हलत नाही, काहीच नाही, तिची ती पडलेली निर्विकार रूपानं स्थित आहे. पहिला औषधक बसला.
दुसरा अवच्छेदक, अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय असते. आता इथं कल्पित का इथं दोरी कल्पित आहे का सर्प कल्पित आहे? ओम नमः शिवाय. कल्पित सर्प आहे. दोरी कल्पित आहे. ठीक आहे. ओम नमः शिवाय. हा हँड रेस ओम करा. नमः शिवाय. हां हँड रेस करा, सगळ्यात बोलू नका. मंगेताई बोला, कल्पित काय इथं? सर्प कल्पित आहे. नंदा काकी दोरी कल्पित कशी? ओम नमः शिवाय. म्यूट करा. काकी कल्पित दोरी कशी? तुम्ही दोरी कल्पित म्हणलात ना, मग सर्प आधीच आहे आणि दोरी भासली का? कल्पिताचं लक्षण काय? अगोदर दोरी होती, नंतर दोरीचं सर्प भासला. सर्प झाला का भासला? नाही, भासला. मग कल्पित कशाला म्हणावं? कल्पिताचं लक्षण काय? सर्पाला एक असून एक भासले. मग दोरी कल्पित कसं म्हणायला? सर्पावर दोरी कल्पित आहे का दोरीवर सर्प कल्पित आहे? तर सर्प कल्पित आहे. एक असून एक भासणे म्हणजे कल्पित. आणि अधिष्ठान म्हणजे अधिष्ठानाचं लक्षण स्वतः निर्विकार रूपानं स्थित आहे. अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. अविद्या म्हणजे अज्ञान आहे. आपल्याला दोरीचं अज्ञान असेल तरच सर्प भासतो. दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प भासतो का? दोरी पडलेली आहे आणि आपल्याला भीती वाटली, आपण मोठं आहे बाबा सर्प तिथं म्हणून गेलो आणि पुन्हा जेव्हा बॅटरी घेऊन आलो, आपल्याला दोरीचं ज्ञान झालं, तिथं सर्प नाही दोरी पडलेली आहे असं आपल्याला कळालं, तर पुन्हा आपण त्याला सर्प समजू का हो? अंधार जरी असला, मंद अंधकार आहे तिथं, तरी पुन्हा सर्प आहे म्हणून भीती वाटेल का आपल्याला? ओम नमः शिवाय. भीती वाटते का पुन्हा? मंगेताई येले का लक्षात? नाही वाटत. हां का? नाही वाटत. का वाटत नाही भीती? का भीती वाटत नाही? हां हां अविद्याकृत कल्पित कार्याला मग दोरी कशी आहे? त्या कल्पित जी सर्प भासला आपल्याला, अविद्येमुळं भासला. अविद्या म्हणजेच अज्ञान. अविद्याकृत कल्पित, मग अज्ञानाचं कार्य, कृत म्हणजे कार्य, अज्ञानाचं जे कार्य आहे. मग इथं अज्ञानाचं कार्य काय आहे? कोणत्या अज्ञानाचं कार्य रज्जू सर्पामध्ये? मीनाताई कोणतं कार्य आहे अज्ञानाचं? हां सर्प ही कार्य आहे अज्ञानाचं. अज्ञानामुळं सर्प भासलाय आपल्याला. मग ही अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. काय आश्रय आहे? आधार किंवा आश्रय? तर ती दोरी जर तिथं नसेल तर सर्प भासतो का? तर नाही. तिला आधारच जर नसेल तर भासत नाही. आधार असल्याशिवाय भासतो का? भासतच नाही. म्हणून अधिष्ठानाचं लक्षण काय? जो स्वतः निर्विकार रूपानं स्थित आहे आणि अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे, अधिष्ठानाचं लक्षण आहे. मग ही लक्षण दोन्ही पण कशात बसतं? अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. मग इथं अविद्याकृत कल्पित कार्य कोणतं आणि आधार कोणता? रज्जू सर्पामध्ये कल्पित कार्य कोणतं आणि आश्रय आधार कोणता इथं? ओम नमः शिवाय. बोला हे मंगेताई. कल्पित कार्य म्हणजे आपल्याला सर्प भासल्याचं कल्पित कार्य झालं आणि दोन्ही आधार झालं. कशाचं कल्पित कार्य आहे? अविद्येचं कार्य आहे ती. सर्प भासला. कशामुळं भासला सर्प? कशामुळं भासला? अज्ञानामुळे. मन दृष्टांतामध्ये सर्प मंद अंधकारामुळे भासला आणि सिद्धांतामध्ये अविद्येमुळे भासला. दृष्टांतात मंद अंधकार होता म्हणून सर्प भासला ना. मंद अंधकार म्हणजेच अविद्या आहे. अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय असतो, त्याला अधिष्ठान असे म्हणावे. अधिष्ठान कशाला म्हणावं? पक्क झाल्याशिवाय पुढे जायला काय अर्थ नाही. अधिष्ठान कशाला म्हणावं सांगा बरं.
ज्यांना हँड रेस करा सगळे सांगा, जेवढ्यांनी हँड रेस केला सांगा. जयश्रीताई अधिष्ठान कशाला म्हणावं कळायला पाहिजे बघा. हे कळालं तरच पुढचं कळतं. जयश्रीताई आवाज येत नाही, आवाज नाही येत. एकदा सांगून बघा, नाही तर म्यूट करा. ओम नमः शिवाय. आवाज नाही आला. हां बोला. हो हो बोला. ओम नमः शिवाय. म्यूट करा. लक्ष्मीताई बोला. कशाला म्हणावं अधिष्ठान? ओम नमः शिवाय. अधिष्ठान कशाला? जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे, अविद्या कल्पित कार्याला आधार किंवा आश्रित, याला अधिष्ठान असे म्हणावे. अविद्या कृत शब्द राहिला लिहायचा. कृत, अविद्या कृत म्हणजे अविद्येमुळं अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. अविद्याकृत कल्पित कार्याला आश्रय. मग रज्जू सर्पाचं रज्जू सर्प सांगता येईल का कसा आश्रय आहे ती? मीनाताई बोला. म्यूट करा ताई. जयश्रीताई म्यूट करा. मीनाताई बोला. अधिष्ठान कशाला म्हणावं? मीनाताई. ओम नमः शिवाय. ताई अधिष्ठान कशाला म्हणावे? तुमच्या साष्टांग दंडवत. जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे. नंबर 1. नंबर 2. अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रित असतो, त्याला अधिष्ठान असे म्हणावे. ओम नमः शिवाय. रज्जू सर्पाचा दृष्टांत ह्याच्यामध्ये नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. हां सांगा. ओम नमः शिवाय. अधिष्ठान कशाला म्हणाले? नंबर 1. जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे. 2. अविद्याकृत कार्याला आधार किंवा आश्रय आहे, त्याला अधिष्ठान असे म्हणावे. अविद्या कृत, कृत शब्द घाला तिथं. अविद्याकृत कार्याला, अविद्या कल्पित कार्याला असं नाही. अविद्या कृत कल्पित कार्याला एक बी शब्द सोडायचा नाही. अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय, कंसात आश्रय आहे, त्याला अधिष्ठान असे म्हणावे. कंसात कशाला? आधार किंवा आश्रय आहे. कंसात लिहिलेलं काय असतं त्याचा अर्थ असतो दोन्ही. तरी तुम्हाला दृष्टांत सांगता येईल का? रज्जू सर्पाचा ह्याच्यामध्ये बसवायचा, या दोन्हीमध्ये बसवायचा, बरोबर बसवायचा, वेगळा येऊ द्यायचं नाही तिथं. थोडं सांगायचं. इथं 2च वाक्यात, तसं 2च वाक्यात सांगायचं. जो स्वतः निर्विकार रूपानं स्थित आहे. ही कसं? निर्विकार रूपाने स्थित आहे म्हणजे जमिनीत टिकून पडलेले आहे, आणि सर्प त्याच्या आश्रयाने सर्प आधार म्हणून रज्जूच्या ठिकाणी आपल्याला सर्प वाचतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मीनाताई सांगता येईल का? ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. सांगता येईल का? दृष्टांत, सिद्धांतात दृष्टांत बसवायचा, विषयच तसा. सिद्धांत लक्षात घ्यायचा. हां जी व्याख्या दिली दृष्टांत निर्विकार रूपाने दोरीची पडलेली असते, ती हलत नाही, डुलत नाही, म्हणून तिला निर्विकार रूपाने. म्यूट करा बुरांडेताई. बुरांडेताई म्यूट करा. आवाज येणं मग तुमचा. बुरांडेताई सगळं घरातला आवाज यायला त्यांच्या. ओम नमः शिवाय. म्यूट करा बुरांडेताई. हां बोला. बोला मंगेताई. जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे म्हणजे दृष्टांताला दोरी ही अशी वाकडी तिकडी पडलेली आहे, ती हलत नाही, डुलत नाही, म्हणून ती निर्विकार. बोला की. आलं का?
पुढचं आलं का पूर्ण म्हणजे? सांगा ना नीट. हा. पुढलं सांगते नंबर 2 अविद्याकृत कल्पित कार्याला आधार आश्रय असतो, त्याला अधिष्ठान असे म्हणायचं. अविद्या म्हणजे अज्ञानामुळे जो सर्प घातला ना आपल्याला, हा. येणं सांगायला. ओम नमः शिवाय. ती वाचा, उद्याच्याला सांगा, वाचून या सगळं. उद्या अभ्यास करून यायचा आहे. त्याचा अभ्यास केल्याशिवाय ही येत नाही. सोपा विषय नाही, अवघड आहे. त्यासाठी उद्या 10 वेळेस वाचायचं हे, म्हणजे सरळ मुखपाठ सांगता येतं बघा. ओम नमः शिवाय. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य शब्द बाहेर पडले ते मुखातून सद्गुरुनाथाचे जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.